नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी सरकारने मागील थकीत मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी GR या ठिकाणी निर्गमित केलेला आहे। म्हणजे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे जे काही मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे जे त्यांना मिळालेले नाही, मागील बाकी आहे, थकीत आहे, त्यासाठी सरकारने आता निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या संदर्भातला GR सुद्धा काढलेला आहे। मागील सर्व थकीत अनुदान या ठिकाणी आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना मिळणार आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा GR या ठिकाणी आलेला आहे। तर त्या GR मध्ये काय माहिती दिली त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत दिनांक 8 जुलै 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयान्वये 36,25,18,000 एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। आपण या तक्त्यात बघू शकता की अर्थसंकल्पीय तरतूद 2025-26 आणि यापूर्वी वितरित केलेला निधी, या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी या ठिकाणी दिलेला आहे। आपण बघू शकता सर्वसाधारण खर्च, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, राज्य हिस्सा, अंगणवाडी सेवा, अतिरिक्त राज्य हिस्सा, अशा प्रकारे 36,25,18,000 एवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना हा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। हा जर GR आपल्याला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR तुम्हाला बघायला मिळेल। तर आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना लवकरच हे मानधन अदा केले जाणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।